श्री गुरुचरित्र अध्याय 2 श्री गणेशाय नमः. त्रैमूर्तीचा राजा गुरु तुझी माझा कृष्ण तिरी वास करोनी ओझा सुभक्त तेथे करिता आनंद ते सुस्वर्गी पाहत्या विनोद ऐसा श्री गुरुचरिणी ध्यात जाता भक्त नामांकित अतिश्रमला चालत राहिला एका वृक्षास्थळी क्षण एक निद्रिस्त मनी श्री गुरु चिंतित कृपानिधी अनंत दिसे स्वप्नी परियसा गुरु दिसे सुषुप्तीत जटाधारी भस्मांकित व्याघ्र चर्म परिधानित कासे पितांबर देखा येऊनी योगेश्वरी जवळी भस्म लाविले कपाळी आश्वसुनी तयावेळी अभयकर देत असे इतुके देखुनी सुषुप्ती चेतन झाला नामांकित चारी दिशा अवलोकित विस्मय करी तयावेळी मूर्ती देखिली सुषुप्त त्याची ध्यातसे मनात पुढे निघाला मार्ग क्रमित प्रत्यक्ष तेथे तैसाची देखून या योगीशा ते करिता झाला दंडवत कृपाभावी करुणावंत तारी म्हणत असे कृपेने भक्ता लागून येणे झाले उठोनी तुमचे नाव कवन मुनी कवन स्थानी वास तुम्हा सिद्धे म्हणे आपण योगी हिंदू तीर्थे भूमी स्वर्गी प्रसिद्ध आमचा गुरु जनी नृसिंह सरस्वती विख्यात ज्याचे स्थान गाणगापूर अमर ज्या संगम भीमातीरी त्रैमूर्तीचा अवतार नृसिंह सरस्वती कीर्ती ब्रीद ख्याती सांगतसे सिद्ध यती वंशोवंशी करीतो भक्ती कष्ट आम्हा केवी पाहे तू तारका आम्हासी म्हणून माते भेटीलासी संहार करी संशयासी निरूपावे स्वामी सिद्ध म्हणे तयवेळी एक शिष्या स्तोत्रमवळी गुरुकृपा सूक्ष्मस्थळी भक्त वस्तले परियसा गुरुकृपा होय ज्यास दैन्य तिचे कैसे त्यास समस्त देव त्यासी वृक्ष वश्य कळिकाळासी जिंके नर त्रैमूर्ती श्री गुरु म्हणती जाणीजे निर्धारू देऊ शकेल अखिल वरू एका भावे भजावे एखादे समयी श्रीहरी अथवा कोपे त्रिपुरारी राखेलस गुरु निर्धारी आपुले भक्तजनासी ऐसा ऐकोनी नामकरणी लागे सिद्धीची या चरणी विनवित असे करजवळून भक्तिभावे करून या स्वामी ऐसी निरूपती संदेह होतो माझी चित्ती गुरुची केवी झाले त्रैमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश्वर कानिक तुम्ही निरोपिलेती विष्णू रुद्र जरी कोपती राखो शके गुरु निश्चिती गुरु कोपालिया न राखी कोणी हा बोल असे कवनाचे कवन शास्त्र पुराणीचा संदेह फेडिगा मनाचा जेणे मन दृढ होय सिद्ध म्हणे शिष्यासी तुवा पूजिल्या आम्हासी देववाक्य साक्षीसी सांगेन ऐक एक चित्त वेदचारी उत्पन्न झाले ब्रह्माची या मुखेवरून व्याची पासाव पुराण अष्टादश विख्यात तया अष्टदशात ब्रह्मवाक्य असे ख्यात पुराण ब्रह्मवैवत्य प्रख्यात असे त्रिभुवनी नारायण विष्णुमूर्ती व्यास झाला द्वापारांती प्रकाश केला हे क्षिती ब्रह्मवाक्य विस्तार तया व्यासापासून ऐकीचे समस्त ऋषी तोची एक विस्तारोनी सांगेन ऐक एक चित्त चतुर्मुख व्यासापासून एकीचे समस्त ऋषीजनी त्याची एक विस्तारुनी सांगेन ऐक एक चित्त चतुर्मुख ब्रह्मयासी कलियुगे पुसे हर्षी गुरु महिमा विस्तारेसी ब्रह्मदेव निरूपिला ब्रह्मदेव कलियुगासी सांगे केवी कारणेसी अध्यात्म विस्तारेसी निरूपिचे स्वामी ऐक शिष्या एक चित्ता जधी पळयो झाला होता आदिमूर्ती निश्चिता होता वडपत्र शयनी अव्यक्त मूर्ती नारायण होता वटपत्र शयन बुद्धी संभवे चेतन अनेक सृष्टी रचावया जागृत होनी नारायण बुद्धी संभवे चेतन कमळ उपजवी नाभिहून त्रैलोकाचे चरणाघर तया कमळामधून उदय झाला ब्रह्मा आपण चारी दिशा पाहून चतुर्मुख झाला देखा ब्रह्मा म्हणे तयवेळी समजताहुनी आपण बळी मज होऊन आणि स्थूळी कवन नाही म्हणत असे असोनिया नारायणू बोले गाढ शब्द वचनू आपण असे महाविष्णू भज म्हणे तया वेळी देखून या श्री विष्णूसी नमस्कारी ब्रह्मा हर्षी स्तुती केली बहुवसी अनेक काळ परियस संतोषिनी नारायण निरोपला अति गहन सृष्टी रचिका म्हणून आज्ञा दिली तयवेळी
ब्रह्माविनवी विष्णूसी नेने सृष्टी रचावयासी, देखिले नाही कैसी केवी रचू म्हणत असे. ऐकून ब्रह्मा याचे वचन निरोपी त्यासी महाविष्णू, वेद असती हे घे म्हणून देता झाला तयेवेळी, सृष्टी रचावया विचार असे वेदांत सविस्तर, तेनेची परी रचुनी स्थिर प्रकाश करी म्हणितले. अनादि वेद अस्तिच्यान असे सृष्टीचे लक्षण, कैसी आरसा असे खून सृष्टी रचावी तयापरी, या वेदमार्गे सृष्टीची रचिका ब्रह्मया अहर्निशी, म्हणून सांगे ऋषिकेशी ब्रह्मारची सृष्टीसे. सृष्टी प्रजा अनुक्रमे विस्तार वर जंगमे, स्वेदज अंडज नामे जारज उदबीज उपजविले, कृतनेत्रा द्वापार युग उपजवी मग कलियुग, मग एकांते निरोपी मग भूमीवरी प्रवृत्त करी बोलावुनी कतयुगासी, निरोपी ब्रह्मापरियेसी तुवा जानोनी भूमीसी, प्रकाश करी आपणा ते ऐकूनी या ब्रह्मायाचे वचन. कतियुग आले संतोषून सांगेन त्यांचे लक्षण, ऐका श्रोते एकचित्त असत्य नेने कधी वाचे, वैराग्य पूर्ण ज्ञानीसाचे यज्ञोपवीत उभारण याचे, रुद्राक्ष माळ करकंकणे येणे रूपे युगकृत, ब्रह्मयासी असे विनवित माते तुम्ही निरोप देत, केवी जाऊ भूमीवरी मनुष्यलोक, असत्य निंदा अपवादक मातेन साहे ते ऐक, कवने वर्तावे ऐकोनी सत्ययुगाचे वचन, निरोपिते ब्रह्मा आपण तुवा वर्तावे सत्वगुण, क्वचित्काळ येणेपरी वर्तता येणेपरी ऐक झाली, अवधी सत्याधिका बोलावुनी त्रेतायुगात विवेका, निरोपी ब्रह्मापरियेसी त्रेतायुगाचे लक्षण, ऐक शिष्या सांगेन असे ज्यांची स्थूलतन, हाती असे यज्ञ सामग्री त्रेतायुगाचे कारण, यज्ञ करती सकळ जन धर्मशास्त्र प्रवर्तन, कर्ममार्ग ब्राह्मणासी हाती देखा कुश संहिता असे, धर्म प्रवर्तक सदावसे असे युगी गेले वर्ष, निरोप घेऊनी भूमीवरी बोलावुनी ब्रह्महर्षी, निरोपी देती द्वापारासी सांगेन तयाचे रूपासी, ऐका श्रोते एकचित्त खटवांग धरोनी हाती, धनुष्य बाण येरा हाती, लक्ष उग्र असे शांती, निष्ठुर दया दोन्ही असे पुण्य पाप समान रेखा, स्वरूपे द्वापार ऐसा एनिका, निरोप घेऊनी कौतुका, आला आपण भूमीवरी त्याचे दिवस पुरल्यावरी, कलियुगाते पाचारी जावे त्वरित भूमीवरी, म्हणून सांगे ब्रह्मा देखा ऐसे कलियुग देखा, सांगेन लक्षण ऐका ब्रह्म याचे सन्मुखा, केवी केले परियेसा विचारहीन अंतःकरणी, पिशाच्या सारखे वदनी तोंड खालते करुनी ठायी पडत असे, बुद्ध आपण विरागहीन कलह द्वेष सवे घेऊन, वाम हाती धरुनी मिश्र येत ब्रह्म यास मुख, जीवा धरुनी उजवे हात नाचे कली अतिप्रीत, दोषोत्तरे करी स्तुती पुण्यपाप संमिश्रिती, हासे रडे वाकुले दावे वाकुडे तोंड मुखे शिवी, ब्रह्मापुढे उभा राही काय निरोप म्हणून, देखुनी दयाचे लक्षण ब्रह्मा असे अतिगहन, पुसत असे अति विनोदाने लिंग जिव्हा हा धरिला, कलियुग म्हणे ब्रह्मयासी जिंकीन समस्त लोकांसी, लिंग जिव्हा रक्षणासी हरी असे आपणाते, ऐकोनी कलीचे वचन निरोप देतो ब्रह्मा आपण, भूमीवरी जाऊन आपले गुण प्रकाशी, ब्रह्मा सांगे कलियुगासी सांगेन तुझ उपदेशी, तुझ्या युगी आयुष्य नरासी स्वल्प असे एक शत, पूर्वयुगायुगी देखा आयुष्य बहु मनुष्यलोका, तप अनुष्ठान ऐका करीती अनेक दिवसवरी, मग होय तयासी आयुष्य असे अखंडित, या कारणे कष्टती शिती बहु दिवसपर्यंत, आता ऐसे नव्हे जाण स्वल्प आयु मनुष्यपण, करीती तप अनुष्ठान शीघ्र पावती परमार्थ, जे जण असतील ब्रह्मज्ञानी पुण्य करीती जाणोनी, त्यासी तुवा साह्य होऊनी वर्तत असे म्हणे ब्रह्मा, म्हणोनी ब्रह्म याचे वचन कली म्हणत असे नमून, स्वामींनी निरोपिले
जे जन तोची माझे वैरी असती. काळात्म्याचे ऐसे गुण छेदन करील ब्रह्मवासन. पुण्यात्म्याचे अंतकरणा उपजेल बुद्धी पापाविषयी. कलीचे वचन ऐकोनी ब्रह्मा हासे अतिगहनी. सांगतसे विस्तारोनी उपाय कलीसी हाटवया. काळ वेळ असती जोनी तुझ साह्य घेऊनी. येत असती निर्गुण तोची दाविती तुझ मार्ग. निर्मळ असती जे जन तैची वैरी तुझे जाण. मूळ मंत्रे वेष्टिले जन तुझे इष्ट परियसी. याची कारणे पाप पुण्यासी विरोध असे परियसे. जे अधिक पुण्यराशी तोची जिंकित तुझ. या कलियुगा भितरी जन होतील येणेपरी. जे जन साहतील तुझी क्रूरी तोची ईश्वर होती. ऐकोनी ब्रह्म याचे वचन कलियुग करीतसे प्रश्न. कैसे साधूंचे अंतकरण कवन असे निरूपावे. ब्रह्मा म्हणे तये वेळ एक चित्त ऐकली. सांगेन एका श्रुते सकळी. सिद्ध म्हणे शिष्यासी. धैर्य धरुनी अंतकरण शुद्ध बुद्धी वर्तती जन. दोष न लागती कधी ज्यान लोभ वर्तित नरासी. मातपिता सेवकासी अथवा सेवा ब्राह्मणासी. गायत्री कपिलाधेनुसी भजनारासी दोष न लागे. वैष्णव अथवा शैवासी जे सेविती नित्य तुळशीसी. आज्ञा माझी आहे ऐसी तयासी बांधू नको. गुरुसेवक असती नर पुराण श्रवण करणार. सर्वसाधारण धर्मपर त्यासी तू बांधू नको. कली विनमी ब्रह्मयासी गुरुशब्द आहे कैसे. कवन गुरुस्वरूप कैसे विस्तारावे मज प्रती. ऐकोनी कलीचे वचन ब्रह्मा सांगतसे आपण. गकार म्हणजे सिद्ध जाण. रेफ पापस्य दाहक. उपार विष्णू अव्यक्त ब्रह्मा रुद्र गुरु निश्चित. त्रिगुणात्मक श्रीगुरु सत्य म्हणून सांगे कलीसी. गुरु पिता गुरु माता गुरु शंकरू निश्चिता. ईश्वर होय जरी कोपता गुरु रक्षिला परियस. गुरु कोपेल एखाद्यासी ईश्वर न राखे परियसी. ईश्वर कोपेल जरी ज्यासी श्रीगुरु राखेल निश्चित. गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर. गुरुदेवा परतत्व तस्मात् गुरुपुपाश्रयत. गुरु ब्रह्मा सत्य जाण तोची रुद्र महाविष्णू. गुरुची ब्रह्मकारण म्हणून गुरु आश्रयावा. या कारणे श्रीगुरुसी भजावे शास्त्रमार्ग ऐसे. तीर्थ व्रत योग तपासी ज्योती स्वरूप असे जाणा. गुरु सेविता सर्व सिद्धी होती परियसी सर्व ऋषी. कथा वर्तली अनादि अपूर्व तुझ सांगेन. पूर्वी सांगे गोदावरीचे तुरी अंगी तरस ऋषीचा आश्रम थोरी. वृक्ष असती नाना परी पुण्यनाभी मृगवसती. ब्रह्मऋषी आदिकारुणी तप करीते तयास्थानी. तयांचे वेद धर्म म्हणून पैल पुत्र होता द्विज. तया शिष्य बहु असती वेदशास्त्र अभ्यासिती. त्यात दीपक म्हणिजे ख्याती. शिष्य होता परियस. होता शिष्य गुरुपरायण. केला अभ्यास शास्त्र पुराण. झाला असे अति निपुण तया गुरुसेवा करिता. वेदधर्म एके दिनी समस्त शिष्यासे बोलावुनी. पुसतसे संतोषुनी ऐका श्रोते सकळ जन. बोलावुनी शिष्यासी गुरु म्हणे गुरु परियसी. प्रीती असेल जरी तुम्हासी तरी माझे वाक्य परिसावे. शिष्य म्हणती गुरुसी जे स्वामी निरोप देसी. अंगी राखू भरवसी आम्हासी तू तारक. ऐकोनी शिष्याचे वचनी संतोषी झाला वेदधर्म मुनी. संदीपकाते बोलावुनी सांगतसे परियसा. ऐका हो शिष्य सकळीक आमचे पूर्वजित असे एक. जन्मांतरी सहस्त्राधिक केली होती महापातके. आमचे अनुष्ठान करिता बहुत गेले प्रक्षाळिता. असे काही असे शेष आता भोगिल्या वाचुनी न सुटे जाणा. तप सामर्थ्य जरी उपेक्षा करीती तरी पाप मोक्षासी आळ निर्गत. याची कारणे निष्कृत करीत तया पाप घोरासी. न भोगिती आपुले देही आपुले पाप निष्कृती नाही. हे निश्चित करून पाही भोगावे आम्ही परियसी. या पापाची निष्कृतीसी जावे आम्हा वाराणसीशी. जाईल पाप शीघ्रतेसी प्रख्यात
अखिल शास्त्री. या कारणे आपणासी न्यावे वाराणसी. पुरीसी पाप भोगील स्वदेशी. माते तुम्ही सांभाळावे. या समस्त शिष्यात कवना असेल सामर्थ्य. अंगीकारणे त्वरित म्हणून पुसे शिष्यासी. या शिष्यामध्ये एक नाम असे संदीपक. बोलितसे अतिवेदक. तया गुरुप्रती देखा. दीपक म्हणे श्री गुरुसी पाप करीती देहनाशी. न करावा संग्रोह दुःखासी. शीघ्र करावा प्रतिकारू. वेद धर्म न म्हणे तयासी. दृढ देह आस्था मनुष्यासी. क्षालन करावे पापासी. अथवा वाळे विषापुरी. अथवा तीर्थे प्रायश्चित. आपुले देही भोगही त्वरित. पाप वेगळे न होता निरुते. मुक्ती हवे आपणासी. दीपक म्हणे गुरुसी स्वामी रूपावे आपणासी. सेवा करे स्वशक्तीसी. न करिता अनुमान सांगीची. ऐकून दीपकाचे वचन वेदधर्म म्हणे आपण. कुष्ठी होईल अंगहीन. अंध पांगुळ परियसा. संवत्सर 21 माते सांभाळावे बहुत. जरी असेल दृढ व्रत तरीच अंगीकार करावा. दीपक म्हणे गुरुसी कुष्ठी होईल आपण हर्षी. अंध होऊन 21 वर्षे पाप निष्कृती करीन. तुमचे पापाचे निष्कृती मी करीन निश्चिती. स्वामी निरोपावे त्वरित म्हणून चरणी लागला. ऐकून शिष्याचे वचन संतोषले वेद धर्म मुनी. आपण सांगतसे विस्तारोनी लक्षण तया पापाचे. आपुले पाप आपणासी ग्राह्य नोहे. शिष्य पुत्र शिष्यासी. न भोगिती स्वदेशी. नवचे पाप परियेसा. या कारणे आपण देखावो. भोगुनी आपले पाप दुःख आम्हासी सांभाळी तू दीपका. 21 वर्षेपर्यंत जे पीडित रोग देखा. प्रतिपाळ नारासी कष्ट अधिका. मजहुनी संदीपका तुझ कष्ट अधिक जाणे. या कारणे आपुले देही भोगीन पाप निश्चयी. तुवा प्रतिपाळावे पाही काशीपुरी नेऊनिये. तया काशीपुरी जाण पापा वेगळा होईन. आपण शाश्वत पद पावेन तुझ करिता शिष्योत्तमा. दीपक म्हणे श्री गुरुशी अवश्य नेईन पुरी काशी. सेवा करीन 21 वर्षी विश्वनाथ सम तुमचे. ब्रह्मा म्हणे कलिसी शिष्य होता कैसे तैसी. कुष्ठ होताची गुरुसी नेले काशी पुरात प्रती. मणिकर्णिका उत्तरेशी. कंबळेश्वर सान्निध्येसी. राहिले तेथे परियेसी गुरु शिष्य दोघेजण. स्नान करून मणिकर्णिकेसी. पूजा करीती विश्वनाथासी. प्राबद्य भोगी त्या गुरुसी. भोगित होता तयस्थानी. कुष्ठरोग व्यापिले बहुत. अक्षहीन अति दुःखित. संदीपक सेवा करीत अति भक्ती करून. भिक्षा मागून संदीपक गुरुसी आणून देत नित्यक. करी पूजा भावे एक. विश्वनाथ स्वरूप म्हणत. भिक्षा आणिता एके दिनी. न जेवी श्री गुरुसी कोपणी. स्वल्प आणिले म्हणून क्लेशे सांडून देत भूमीवरी. येरे दिवशी जाणोनी शिष्य आणि अन्न बहुवस. मिष्टान्न नानीसी म्हणून क्लेश करिता झाले परियस. तितुकेही आणि मागोनिया. सर्वस्व करीतसे वाया. कोपे देतसे शिविया. परोपरी परियसी. एखादी समय शिष्यासी म्हणे ताता ज्ञान राशी. मज निमित्त कष्टलासी. शिष्योत्तमा शिखामणी. सेवेची म्हणे पापी क्रूर. माते गांजिली अपारा. तू मांस विष्टामुत्रा क्षणाक्षणा धूत नाही. पाप जेथे असे भूत दैन्य मस्तर सहित वसत. शुभाशुभ नेणे क्वचित. पापरूप ते जाणावे. समस्त रोग असती देखा. कुष्ठ 16 भाग नव्हती का. वेद धर्म द्विज ऐका. कष्ट तसे येणे परी. ऐसे गुरुचे गुणदोष मनी न आणि तो शिष्य. सेवा करी एक मानस तोची ईश्वर म्हणून. जैसे मागे अन्न म्हणून आणून देतो परिपूर्ण. जैसा ईश्वर असे विष्णू तैसा श्रीगुरु म्हणत असे. काशी सारखे क्षेत्र असता कदा न करी तीर्थयात्रा. न वचे देवाची यात्रा. गुरुसेवे वाचुनी. गुरु बोले निष्ठुरेसी. आपण म्हणे संतोषी. जे त्यांचे मनासी पाहिजे तैसा वर्तता येणेपरी देख. प्रसन्न होऊनी पिनाक. येऊनी उभा सन्मुख वर माग म्हणत असे. अरे गुरुभक्ता दीपका महाज्ञानी कुलदीपका. दृष्टलो तुझे भक्तीसी निका.
प्रसन्न झालो गाता. दीपक म्हणे ईश्वरासी हे मृत्युंजय गोमकेशी न पुसता आपण गुरुसी वर न घे परियसा म्हणून गेला गुरुपाशी विनवितसे तयासी विश्वनाथ म्हामासी प्रसन्न होऊन आलासी निरोप झालिया स्वामींचा मागेन उपशम व्याधींचा वर होता सदाशिवाचा होईल बर्वे आम्हासी ऐकोनी शिष्याचे वचन बोले गुरु कोपून माझे व्याधी निमित्त जाण नको प्रार्थू ईश्वरासी भोगिल्या वाचोनी पातकासी निवृत्ती नव्हे का परियसे जन्मांतरी बाधिती ऐसी धर्मशास्त्री असे जाण ऐसे परी शिष्यासी गुरु सांगे परियसी निरोप पुसोनी श्री गुरुसी गेला ईश्वरा सन्मुख जाऊनी म्हणे ईश्वरासी नलगे वर आपणासी नये गुरुचे मानसी केवी घेऊ म्हणत असे विस्मय करून गोमतेशी गेला निर्वाण मठापासी बोलावून समस्त देवासी सांगे वृत्तांत विष्णू पुढे श्री विष्णू म्हणे शंकरासी कैसा गुरु कैसा शिष्य कोठे त्यांचा असे वास सांगावे मज प्रकाशुनी सांगे ईश्वर विष्णूसी आश्चर्य देईचे परियसे दीपक म्हणीचे बाळकैसे गुरुभक्ती करीतो अभिनव गोदावरी तीरवासी वेदधर्म म्हणजे तापसी त्यांची सेवा अहर्निश करीतो भावे एकचित्त वर देऊ म्हणून आपण गेलो होतो तयापाशी जाण गुरूंचा निरोप घेता म्हणून न घे वर परियसा तैसे आपसी तापसी योगी असी नवे मन वर द्यावयासी बलात्कारे देता कैसी वर न घे तो दीपक तन्मन गुरुसी समर्पणी सेवा करीतो संतोषिनी त्रिमूर्ती गुरुची म्हणून निश्चय केला मनासी देखा समस्त देव माता पिता गुरुची होय ऐसे म्हणता निश्चय केला असे चित्ता गुरु परमात्मा म्हणून इतके ऐकोनी शाडिंगे धरू पहावया गेला शिष्य गुरु त्याचा भक्ती प्रकार पाहता झाला तये वेळी सांगितले होते विश्वनाथे अधिकत्व दिसे अनिक बहुत संतोषिले दीपकाते म्हणे विष्णू परियस बोलावणी दीपकासी म्हणत असे ऋषिकेशी तृष्टलो तुझ्या भक्तीसी वर मागे म्हणत असे दीपक म्हणे विष्णूसी काय भक्ती देखोनी आम्हासी वर देती परियसा कवन कार्य सांग मज मी तर तुझं भजत नाही तुझे नाम स्मरत नाही बलात्कारे येऊन पाही केवी ते देसी वर मज ऐकोनी दीपकाचे वचन संतोषी झाला महाविष्णू सांगत असे विस्तारोनी तया दीपका प्रतिरेखा गुरुभक्ती करीसी निर्वाणेसी म्हणून झालो संतोषी जे भक्ती केली गुरुसी तैसी आम्हासी पावले सेवा करिता माता पिता ती पावे मज तत्वता पती सेवा स्त्रिया करिता त्याची मज पावत असे ऐसे ऐकोनी दीपक नमिता झाला अनिक विनवितसे ऐक सिद्ध म्हणे द्विजासी ऐक विष्णू ऋषिकेशी निश्चय असे माझे मनासी दिमामासी गुरु आम्हासी येणार गुरुपासून सर्वज्ञान त्रैमूर्ती होती आम्हा स्वाधीन आमचा देव गुरुची जाण अन्यथा नाही आपणासी सर्व देव सर्व तीर्थ गुरुची आम्हा असे सत्य त्याचे नि आम्हा परमार्थ ते केवी दूर असे सांग जो वर द्याल तुम्ही मज श्री गुरु देतो काय चोच या कारणे श्री गुरुराज भजत असे परियसी संतोषिनी महाविष्णू म्हणे धन्य धन्य माझा प्राणू तोची विशेष शिरोरत्न भोळा भक्त तुची माझा काहीतरी माग आता वर देईल तत्वता विश्वनाथ आला होता दुसरेन आलो आपण देखा दीपक म्हणे विष्णूसी जरी वर आम्हा देसी गुरुभक्ती अधिक होय मनासी तैसे ज्ञान मज द्यावे श्री गुरु स्वरूप आपण ओळखे तैसे ज्ञान देई सुखे या परते न मागे अनिक म्हणून चरणी लागला दिदलावर शांग्यपाणी संतोषनी बोले वाणी अरे दीपका शिष्य शिरोमणी माझा प्राण सखा होती तुवा ओळखिले गुरुसी देखिले दृष्टी परब्रह्मासी अनिक जरी आम्हासी पुससी सांगेन ऐका एकचित्त जे समयी श्री गुरुसी तू भक्तीने स्तुती करीसी तेने आम्ही योग होय संतोषी तोची आमची स्तुती जाण वेद वंचिती सांगेन
सांगेसी वेदांत भाषा अहर्निशी वेचिती जनभक्तीसी आम्हा पावे निर्धारी बोलती वेद सिद्धांत गुरुची ब्रह्मा ऐसे म्हणत याची कारणे गुरु भजता सत्य सर्व देव तुझ वश गुरु म्हणजे अक्षरे दोन अमृताचा समुद्र जाण तयामध्ये बुडताची क्षण केवी होय परियस जयांची हृदयी गुरु श्री गुरु स्मरण तोची त्रैलोक्य पूजन अमृतपण सदा सगुण तोची शिष्य अमर होय आपण अथवा ईश्वरू ब्रह्मा देत जो का वरू भलप्राप्ती होय गुरु त्रैमूर्ती याच कारणे ऐसा वर दीपकासी दिला विष्णूचे परियेसी ब्रह्मा सांगितसे एकादीचे कली एक चित्त परियेसा वर लाभोनिया दीपक गेला गुरुचे सन्मुख पुसतसे गुरु ऐक तया शिष्य दीपकासी ऐक शिष्या कुळदीपका काय दिधले वैकुंठ नायका विस्तारोनी सांगा निका माझे मन स्थिर होय दीपक म्हणे गुरुसी वर दिधला ऋषिकेशी म्या मागितले ऐसे गुरुभक्ती भावी म्हणे श्री गुरुची सेवा तत्परेसी अंतकरणी दृढशुद्ध ऐसी वर दिधला संतोषी दृढ भक्ती तुमचे चरणी संतोषोनी तो गुरु प्रसन्न झाला साक्षात करू जीविते तू होय स्थिरू काशीपुरी वास करी तुझे वाक्य सर्व सिद्धी तुझे द्वारे नवविधी विश्वनाथ तुझे स्वाधी म्हणे गुरु संतोषे येणे परी शिष्यासी प्रसन्न झाला परी येसी दिव्यदेह तक्षणेसी झाला गुरु वेद व धर्म भाव शिष्याचा पाहावया पुष्टी झाला महाक्लेश तो तापसी अतिविशेष त्यासी कैसे पापर आहे लोकानुग्रह करावयासी गेला होता परिकाशी काशी क्षेत्र महिमा आहे ऐसी पाप जाय सहस्त्रजन्मीचे सिद्ध म्हणे नामकरण दृढ मन असावे याची गुणी तरीच तरेल भवानी गुरुभक्ती असे येणे विधी दृढ भक्ती असे जयापाशी करण सह मानसी तोची लाभे ईश्वरासी ईश्वर होय तयावेश्य गंगाधराचा वंदन करीतसे श्रोतयान मन न म्हणावे न्यून पूर्ण माझे बोबडे बोलासी श्री गुरु चरित्र सारामृत परम करता कल्पतरु श्री नृसिंह सरस्वती प्रामुख्याने सिद्ध नामोद्धारक समादेश शिष्य दीपकाध्यायनम नाम द्वितीयोध्याय श्री गुरुदत्तार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त